आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। इस्लामपूर शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध भाजपचे आत्मदहन आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग। इस्लामपूर शहर आणि परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरू असून त्याला पोलीस प्रशासनाचेच पाठबळ आहे असा थेट आरोप करत आक्रमक झालेल्या भाजपा महिला कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या दारात आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली। एकमेकांशी झटापट करण्यापर्यंत हा राडा झाला। जवळपास तासभर हे आंदोलन सुरू होतं। गेल्या 15 दिवसापासून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि माजी नगरसेवक विक्रम पाटील यांनी शहरात खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करत मटका जुगाराच्या चिठ्ठ्या जोडून जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन पाठवलं होतं। त्यामध्ये 24 मार्च पूर्वी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बदली करावी अशी मागणी केली होती। बदली न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा आशा पवार यांनी दिला होता। निवेदन दिलं होतं इस्लामपूर पोलीस स्टेशनला। मटक्याचे प्रमाण किंवा जुगार, गुटखा, नशेचे पान ह्याकडे लहान मुलं खूपच हे झालेले आहेत। त्यामुळे थोडंसं पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे। इस्लामपूर पोलिसांचं लक्षच नाहीये। त्यामुळे सगळ्या महिला आम्ही आज बाहेर पडून एक निवेदन दिलं आहे की शहराला हे मटकाबंदी पूर्ण झालं पाहिजे, पण हे आडुके साहेब लक्ष देण्यात झालेत। आम्ही एवढे 8 दिवस झाले निवेदन देऊन सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष करतात। त्यामुळे आम्ही आता निश्चय केला आहे, एक तर हे सगळं धंदे बंद झाले पाहिजे, नाही तर आम्ही आत्मदहन करणार।